विद्यार्थी मित्र, मागच्या वर्षी आपण म्हणजे नववीच्या वर्गामध्ये नववीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण आरशाचा अभ्यास केलेला आहे. आरशाचे प्रकार आणि आरशाच्या संदर्भामधले काही महत्त्वाच्या संज्ञा आपण अभ्यासला. आरशाद्वारे कशा प्रकारचे प्रतिमा निर्माण होतात त्याचाही अभ्यास आपण मागच्या वर्षी केला. आपल्याला यावर्षी 10वीमध्ये भिंगांचा अभ्यास करायचा आहे. भिंग आणि भिंगांचे उपयोग हे आपण आता अभ्यासणार आहोत. आता आपण पहिल्यांदा विचार करू, भिंग कशाला म्हणायचं. भिंग हे एक पारदर्शक माध्यम आहे. आरशाचा जर विचार केला तर आरसा हे पारदर्शक माध्यम नाही. आरशाचा एक भाग हा चकचकीत पृष्ठभाग केलेला असतो, पण भिंगाच्या बाबतीत तसं नाही. भिंग हे पारदर्शक पदार्थांपासून बनलेलं असतं. हे एक पारदर्शक माध्यम आहे. भिंग कशाला म्हणायचं असं जर आपण विचार घेतला तर दोन पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम म्हणजेच भिंग. जे काचेचंच असतं असं नाही, परंतु ज्याचे दोनही पृष्ठभाग हे पारदर्शक आहेत. अशा दोन्ही पारदर्शक पृष्ठभागापासून बनलेला जो घटक असतो त्याला आपल्याला भिंग म्हणता येतं. आता या भिंगाचे प्रकार, भिंगाचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक बहिर्वक्र भिंग किंवा त्याला बहिर्गोल भिंग असं म्हणायचं, आणि दुसरं अंतर्वक्र भिंग किंवा त्याला अंतर्गोल भिंग असं म्हणायचं. आता हे भिंगाचे मुख्य दोन प्रकार जे केले आहेत, बहिर्गोल भिंग आणि अंतर्गोल भिंग, हे त्याचे पृष्ठभाग नेमके कसे आहेत त्या पृष्ठभागाच्या प्रकारानुसार हे भिंगाचे दोन प्रकार केलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण विचार करू बहिर्वक्र भिंग किंवा त्याला बहिर्गोल भिंग असं म्हणायचं. तर कोणत्या भिंगाला बहिर्वक्र भिंग किंवा बहिर्गोल भिंग म्हणता येईल तर बघा, ज्याचे दोन्ही पृष्ठभाग हे बाहेरील बाजूस वक्र झालेले असतात. ज्या भिंगाचे पृष्ठभाग दोन्ही पृष्ठभाग म्हणजे भिंग कोणताही असो, अंतर्गोल प्रकारचं भिंग असो किंवा बहिर्गोल प्रकारचं भिंग असो, त्याला दोन पृष्ठभाग असतात आणि दोन्ही पृष्ठभाग हे पारदर्शक असतात. आता ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग किंवा दोन्हीपैकी कोणताही एक पृष्ठभाग हा बाहेरच्या बाजूला वक्र झालेला असतो, असं जे भिंग असतं त्याला बहिर्वक्र भिंग. बहिर्वक्र बाहेरच्या बाजूला वक्र झालेला पृष्ठभाग म्हणून त्याला बहिर्वक्र भिंग म्हणायचं किंवा त्याला बहिर्गोल भिंग असंही म्हणतात. तसे या बहिर्गोल भिंगाचे सुद्धा आणखी तीन प्रकार पडतात. एक द्विबहिर्वक्र भिंग. आता इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल पहा, द्विबहिर्वक्र भिंग म्हणजे ज्याचे हे दोनही पृष्ठभाग असे बाहेरच्या बाजूला वक्र झालेले असतात. तर अशा आकाराचं जे भिंग आहे त्याला द्विबहिर्वक्र भिंग म्हणायचं. दुसरं आहे समतली बहिर्वक्र भिंग. समतली बहिर्वक्र भिंग ज्याचा एक पृष्ठभाग असा बाहेरच्या बाजूला वक्र झालेला असतो आणि दुसरा पृष्ठभाग हा सपाट असतो किंवा समतल असतो. जे असतं असं जे भिंग असतं त्याला समतली बहिर्वक्र भिंग म्हणायचं. आणि दुसरं आंतरवक्री बहिर्वक्र भिंग. आंतरवक्री बहिर्वक्र भिंग म्हणजे ज्याचा हा एक पृष्ठभाग हा बाहेरच्या बाजूला वक्र झालेला आहे तर दुसरा पृष्ठभाग हा आतील बाजूला वक्र झालेला असतो. तर याला म्हणायचं आंतरवक्री बहिर्वक्र भिंग. तर भिंगाचा पहिला प्रकार ज्याला बहिर्गोल भिंग किंवा बहिर्वक्र भिंग असं म्हणायचं. बहिर्गोल भिंग किंवा बहिर्वक्र भिंग म्हणजे ज्याचे पृष्ठभाग, ज्या भिंग आता कोणताही भिंग असला भिंगाला दोन पृष्ठभाग असतात, ज्याचे पृष्ठभाग दोन किंवा दोन्ही पृष्ठभाग किंवा दोन्हीपैकी कोणता एक पृष्ठभाग हा बाहेरच्या बाजूला वक्र झालेला असतो त्याला बहिर्गोल भिंग म्हणायचं. त्याचे तीन प्रकार, द्विबहिर्वक्र दोन्ही पृष्ठभाग बाहेरच्या बाजूला वक्र झालेले, समतली बहिर्वक्र ज्याचा एक पृष्ठभाग बाहेरच्या बाजूला वक्र झालेला असतो आणि दुसरा पृष्ठभाग हा सपाट असतो, आणि अंतर्वक्री बहिर्वक्र भिंग ज्याचा एक पृष्ठभाग बाहेरच्या बाजूला वक्र आणि दुसरा पृष्ठभाग हा आतील बाजूला वक्र झालेला असतो त्याला अंतर्वक्री बहिर्वक्र भिंग म्हणायचं. भिंगाचा दुसरा मुख्य प्रकार अंतर्वक्र भिंग किंवा त्याला अंतर्गोल भिंग असं म्हणायचं. जशी आपण बहिर्गोल भिंगाची व्याख्या केली तसंच आपल्याला अंतर्गोल भिंगाच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग किंवा दोन्हीपैकी कोणताही एक पृष्ठभाग आतील बाजूला वक्र झालेला असतो, ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग किंवा एक पृष्ठभाग हा आतील बाजूस वक्र झालेला असतो त्याला अंतर्वक्र भिंग म्हणायचं. याचे ज्याप्रमाणे बहिर्वक्र भिंगाचे तीन प्रकार आहेत तसेच अंतर्वक्र भिंगाचे सुद्धा तीन प्रकार पडतात. एक द्विबहिर्वक्र ज्याचे दोनही पृष्ठभाग हे आतील बाजूला वक्र झालेले असतात त्याला म्हणायचं द्विबहिर्वक्र भिंग. समतली अंतर्वक्री भिंग
ज्याचा एक पृष्ठभाग आतील बाजूला वक्र झालेला असतो आणि दुसरा पृष्ठभाग हा समतल म्हणजे सपाट असतो, त्याला समतली अंतर्वक्र भिंग म्हणायचं. आणि तिसरा प्रकार बहिर्वक्री अंतर्वक्र भिंग, ज्याचा एक पृष्ठभाग बाह्य बाजूला वक्र झालेला आहे आणि दुसरा पृष्ठभाग हा आतील बाजूला वक्र झालेला आहे, असं जे भिंग असतं त्याला बहिर्वक्री अंतर्वक्र भिंग असं म्हणायचं. तर हे झाले भिंगाचे मुख्य दोन प्रकार, एक बहिर्वक्र भिंग, दुसरा अंतर्वक्र भिंग, आणि प्रत्येकाचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात. तर ही झाली भिंगाबद्दलची मुख्य माहिती. आता ज्याप्रमाणे गेल्या वर्षी 9वीच्या वर्गामध्ये तुम्ही आरशाच्या संदर्भामध्ये काही संज्ञांचा अभ्यास केला, तशाच काही संज्ञांचा अभ्यास आपल्याला यावर्षी भिंगांच्या बाबतीमध्ये करायचा आहे. तर त्या संज्ञांचे कोणकोणत्या मुख्य संज्ञा आहेत, त्या संज्ञांची व्याख्या आणि नेमक्या आकृतीमध्ये ते कसं कुठे दाखवायच्या हे आपण आता पाहणार आहोत. भिंगाच्या संदर्भामध्ये काही मुख्य संज्ञा भिंगाच्या बद्दलच्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तत्पूर्वी आपण कोणतंही भिंग हे कसं निर्माण केलेलं असतं. भिंग हे काचेच्या गोलापासून बनवलेले जातात. 2 काचेच्या गोलापासून हे भिंग बनवले जातात. आता बहिर्गोल भिंगाच्या बाबतीत बहिर्गोल भिंग आणि अंतर्गोल भिंग बनवत असताना आता समजा हा एक काचेचा गोल आहे आणि हा एक काचेचा गोल आहे. त्या काचेच्या या गोलाच्या हा जो भाग आहे या भागापासून बनलेले जे भिंग असतात या पद्धतीचं ते भिंग म्हणजे बहिर्वक्र भिंग. तसंच अंतर्वक्र भिंगाच्या बाबतीमध्ये इकडे तुम्ही पाहू शकता. अंतर्वक्र भिंग हा एक काचेचा गोल आणि हा एक काचेचा गोल, हे 2 गोल एकमेकांना या पद्धतीने परस्परांना जर जोडले तर त्यांचा हा भाग एवढा भाग जर वेगळा केला या पद्धतीचा तर हे बनलेला जो भाग असतो तो भाग म्हणजे अंतर्वक्र भिंग. तर अशी ही भिंगाची निर्मिती होत असते. भिंग हे 2 काचेच्या गोलांच्या पृष्ठभागापासून बनवले जातात. बहिर्वक्र भिंग असलं तरी त्याच्यासाठी 2 गोलापासून बनवलं जातं आणि अंतर्वक्र भिंग असलं तरी ते सुद्धा काचेच्या 2 गोलापासूनच बनवलं जातं. तर त्यामुळे याच्या संदर्भातल्या भिंगांच्या संदर्भाच्या मधल्या काही आपल्याला मुख्य संज्ञांचा आपण विचार करणार आहोत. गेल्या वर्षी आपण आरशाच्या बाबतीमध्ये संज्ञा अभ्यासल्या, तशाच प्रकारच्या संज्ञा आपल्याला यावर्षी भिंगाच्या बाबतीमध्ये अभ्यासायच्या आहेत. तर पहिली संज्ञा आहे वक्रता केंद्र. वक्रता केंद्र C या अक्षराने दर्शवलं जातं. कोणत्याही आरशाला 2 वक्रता केंद्र असतात म्हणून त्याला C1 आणि C2 असं म्हणायचं. ते 2 वक्रता केंद्र कसे आपल्याला इथे लक्षात येईल की जसे आरशाला 1 वक्रता केंद्र असतं, बरोबर. भिंगाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर भिंगाला 2 वक्रता केंद्र असतात. तर आपल्याला वक्रता केंद्र कशाला म्हणता येईल? भिंगाचे पृष्ठभाग ज्या 2 गोलाचे भाग असतात, भिंगाचे पृष्ठभाग ज्या 2 गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या केंद्रास भिंगाचे वक्रता केंद्र असे म्हणतात. आता इकडे पहा, भिंगाचं वक्रता केंद्र कशाला म्हणायचं तर भिंगाचे पृष्ठभाग ज्या 2 गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात. इथे तुम्हाला आकृतीमध्ये पाहता येईल हे बहिर्वक्र भिंग. बहिर्वक्र भिंगचे हा एक पृष्ठभाग आणि हा एक पृष्ठभाग. तर हा पृष्ठभाग या गोलाचा भाग आहे आणि हा पृष्ठभाग या गोलाचा भाग आहे. म्हणून या दोन्ही गोलाचे जे केंद्रबिंदू आहेत, या दोन्ही गोलाचे जे केंद्रबिंदू आहेत, या दोन्ही गोलाचे केंद्रबिंदू म्हणजेच या बहिर्वक्र भिंगाचे वक्रता केंद्र आपल्याला C1 व C2 असे 2 गोलाचे दोन्ही केंद्र दाखवता येते. तसेच अंतर्वक्र भिंगाच्या बाबतीमध्ये इथे आपल्या या आकृतीमध्ये पाहता येईल की अंतर्वक्र भिंगाचा हा पृष्ठभाग या गोलाचा भाग आहे आणि हा पृष्ठभाग या गोलाचा भाग आहे
आणि या दोन्ही केंद्राची ही जी केंद्र आहेत ते केंद्र म्हणजे आंतरवक्र भिंगाचे वक्रता केंद्र. मग वक्रता केंद्र म्हणजेच का भिंगाचे पृष्ठभाग ज्या दोन गोलांचे भाग आहेत त्या दोन गोलांच्या केंद्राला त्या भिंगाचे वक्रता केंद्र असे म्हणतात. C1 आणि C2 असे दोन कोणत्याही भिंगाला असे दोन पृष्ठभाग असल्यामुळे दोन वक्रता केंद्र असतात. वक्रता त्रिज्या, दुसरी संज्ञा वक्रता त्रिज्या. वक्रता त्रिज्या. आपण त्रिज्या म्हणजे काय भूमितीमध्ये अभ्यासलेला आहे. भिंगाचे पृष्ठभाग ज्या दोन गोलांचे भाग आहेत त्या गोलांच्या त्रिज्येस वक्रता त्रिज्या असे म्हणतात. भिंगांचे पृष्ठभाग ज्या दोन गोलाचे भाग आहेत त्या गोलांच्या त्रिज्यांना त्या भिंगाचे वक्रता त्रिज्या असे म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे की भिंगांचे पृष्ठभाग दोन पृष्ठभाग असतात आणि ते दोन वेगवेगळ्या गोलांचे असतात. म्हणून त्या गोलांच्या त्रिज्येला त्या भिंगाची वक्रता त्रिज्या असं म्हणायचं. जर समजा या बहिर्गोल भिंगाची वक्रता त्रिज्या जर दाखवायची असेल तर या केंद्रापासूनचं या पृष्ठभागापर्यंतचं अंतर ही त्याची वक्रता त्रिज्या होऊ शकते. तसेच ही सुद्धा त्याची वक्रता त्रिज्या होऊ शकते. R1 R2. तसेच अंतर्गोल भिंगाच्या बाबतीमध्ये R1 ही त्याची वक्रता त्रिज्या होऊ शकते आणि तसेच ही R2 ही त्याची वक्रता त्रिज्या होऊ शकते. तर वक्रता त्रिज्या म्हणजे काय, तर भिंग ज्या गोलांचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना त्या भिंगाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात. त्यानंतर पुढची व्याख्या आपल्याला पाहायची आहे. प्रकाशीय केंद्र. किंवा प्रकाशीय मध्य, ओ या बिंदूने ते दर्शवलं जातं. प्रकाशीय केंद्र किंवा प्रकाशीय मध्य, जे ओ या बिंदूने दर्शवलं जातं. तर याची व्याख्या थोडी दोन्हीपेक्षा वेगळी आहे. भिंगाच्या ज्या बिंदूतून प्रकाश किरण गेले असता त्यांचे विचलन होत नाही. भिंगाच्या ज्या बिंदूतून प्रकाश किरण गेले असता त्यांचे विचलन होत नाही त्या बिंदूस भिंगाचा प्रकाशीय केंद्र किंवा भिंगाचा प्रकाशीय केंद्र किंवा त्याला प्रकाशीय मध्य असं म्हणायचं. भिंगाचा प्रकाशीय केंद्र किंवा प्रकाशीय मध्य असे म्हणतात. आता ही व्याख्या थोडी समजून घ्या. आतापर्यंत दोन व्याख्या आपण पाहिल्या की
भिंगाच्या ज्या बिंदूतून प्रकाश किरण गेले असता त्यांचे विचलन होत नाही त्या बिंदूला प्रकाशीय मध्य किंवा प्रकाशीय केंद्र असं म्हणायचं. तर भिंगाचा हा जो मध्यबिंदू असतो, भिंगाचा हा जो मध्यबिंदू असतो, दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवायचं झालं तर मी इथे असं तुम्हाला दाखवेल. ही व्याख्या तुम्ही पाहून घेतली असेल की भिंगाच्या ज्या बिंदूतून प्रकाश किरण गेले असता त्यांचे विचलन होत नाही त्या बिंदूला भिंगाचा प्रकाशीय मध्य किंवा प्रकाशीय केंद्र असं म्हणायचं. तर इथे मी त्याची थोडी वेगळी आकृती दाखवते. प्रकाशीय मध्य किंवा प्रकाशीय केंद्र कसं आहे. हे बहिर्गोल भिंग आहे. बहिर्गोल भिंगाच्या C1 आणि C2 हे वक्रता केंद्र आणि हा जो मध्यबिंदू आहे, भिंगाचा जो मध्यबिंदू आहे, याच्यामधून प्रकाश किरण गेले असता त्यांचे विचलन होत नाही. आता प्रकाश किरणांची विचलन होणे म्हणजे प्रकाश किरणांची त्याची मूळ दिशा बदलणे. तर ज्या दिशेने ते गेलेले आहेत प्रकाश किरण, तर त्या दिशेने ते सरळ निघून जातात. तर असा हा भिंगाचा जो मध्यबिंदू असतो, त्या मध्यबिंदूला त्या भिंगाचा प्रकाशीय मध्य किंवा प्रकाशीय केंद्र असं म्हणायचं. त्यानंतर भिंगाच्या बाबतीमध्ये बहिर्गोल भिंग असो किंवा अंतर्गोल भिंग असो, की त्यांच्यामध्ये असा एक बिंदू असतो की ज्या बिंदूतून प्रकाश किरण गेले असता त्यांचे विचलन होत नाही. तो भिंगाचा मध्यबिंदू असतो, त्याला प्रकाशीय मध्य किंवा प्रकाशीय केंद्र असं म्हणायचं. आपण आणखी एक व्याख्या पाहू, ती म्हणजे मुख्य अक्ष. मुख्य अक्ष ही एक सरळ रेषा आहे. पहा, कशाला मुख्य अक्ष म्हणायचं. हे जे भिंगाचे दोन वक्रता केंद्र आहेत C1 आणि C2, या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी ही जी सरळ रेषा असते त्या सरळ रेषेला म्हणायचं मुख्य अक्ष, जो M अक्षराने दर्शवला जातो. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणाऱ्या सरळ रेषेस भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणाऱ्या सरळ रेषेस मुख्य अक्ष असे म्हणतात. आकृतीमध्ये हे बहिर्गोल भिंगाचे इथे C1 आणि C2 हे दोन वक्रता केंद्र आहेत. तर या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी ही जी सरळ रेषा आहे ती सरळ रेषा म्हणजे या बहिर्वक्र भिंगाचा मुख्य अक्ष. तसेच इथे आकृतीमधील हे C1 आणि C2 हे दोन अंतर्गोल भिंगाचे वक्रता केंद्र आहेत. यातून जाणारी ही सरळ रेषा म्हणजे त्याचा मुख्य अक्ष. तर हे झाले मुख्य अक्ष. त्यानंतर आपल्याला मुख्य नाभी अभ्यासायची आहे. परंतु मुख्य नाभी आपल्याला मुख्य नाभींच्या व्याख्या या दोनही भिंगासाठी, अंतर्वक्र भिंगासाठी आणि बहिर्वक्र भिंगासाठी हे आपल्याला वेगवेगळी अभ्यासायची आहे. आतापर्यंतच्या ज्या संज्ञा होत्या त्या संज्ञांच्या व्याख्या दोन्ही अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग या दोन्हीसाठी सारख्याच होत्या. परंतु आता मुख्य नाभीसाठी मात्र आपण व्याख्या वेगवेगळ्या करणार आहोत. मुख्य नाभी पहिल्यांदा आपण पाहू बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी. कोणती मुख्य नाभी ह्या कॅपिटल F अक्षराने दर्शवायचे. बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी. आधी आपण याच्या व्याख्येचा विचार करू.
पाय. बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी. आधी आपण याची व्याख्याचा विचार करू, नंतर ते आपण आकृतीमध्ये पाहू. बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षास समांतर जाणारे अपाती किरण अपवर्तनानंतर भिंगाच्या मुख्य अक्षावरील किंवा अपवर्तनानंतर असं आपल्याला असं म्हणता येईल, अपवर्तनानंतर अभिसारित होऊन किंवा इथे आपल्याला असाही बदल करता येईल की बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षास समांतर जाणाऱ्या अपाती किरण अभिसारित होऊन मुख्य अक्षावरील एका बिंदूत एकत्र येतात. त्या बिंदूस बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. तर याचीच आकृती आपण इथे पाहणार आहोत थोडक्यामध्ये, की बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी हे आता आपण आकृतीमध्ये समजून घेणार आहोत. हे आहे बहिर्वक्र भिंग C1 C2 म्हणजे बहिर्वक्र भिंगाचे वक्रता केंद्र आणि वक्रता केंद्रातून जाणारी ही रेषा म्हणजे त्या बहिर्वक्र भिंगाचा मुख्य अक्ष. व्याख्या काय बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभीचं? बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षास समांतर जाणारे अपाती किरण. आता हे जे मुख्य अक्ष आहे, या मुख्य अक्षाला समांतर जाणारे हे अपाती किरण हे आपण किती काढू शकतो, पण समजण्यासाठी आपण 4च इथे दाखवू. हे झाले बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर जाणारे अपाती किरण. भिंग हे पारदर्शक माध्यम आहे आणि पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जाताना त्यांचं अपवर्तन होतं. हे आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे. अपवर्तन म्हणजे काय सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. आणि इथे अपवर्तन होताना हे अपवर्तन कसं होतं? प्रकाश किरण हे अभिसारित होतात. प्रकाश किरणांचे अभिसारण आणि प्रकाश किरणांचे अपसारण हे सुद्धा आपण गेल्या वर्षी अभ्यासलंय. किंवा जेव्हा प्रकाश किरण एका बिंदूमध्ये एकत्र येतात त्याला म्हणायचं प्रकाश किरणांचे अभिसारण. आणि मग इथे बहिर्गोल भिंगाद्वारे जेव्हा प्रकाश किरणांचं अपवर्तन होतं ते अभिसारण होतं. म्हणजेच अपवर्तनानंतर हे एका बिंदूमध्ये एकत्र येतात आणि तो बिंदू हा मुख्य अक्षावरचा असतो. हा जो मुख्य अक्ष आहे त्या मुख्य अक्षावरचा एका बिंदूमध्ये एकत्र येतात. ज्या बिंदूमध्ये ते एकत्र येतात त्याला म्हणायचं बहिर्गोल भिंगाची किंवा बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी. तर अशा पद्धतीने ही बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी आहे, जी F1 या बाजूला असेल तर F1, या बाजूला असेल तर F2 असं आपण त्याला नावे देऊ शकतो. तर ही झाली बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी. आता बहिर्गोल भिंगाला किंवा बहिर्वक्र भिंगाद्वारे प्रकाश किरणांचे अभिसारण होतं. म्हणून
या बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग असेही म्हणतात. का म्हणायचं? कारण बहिर्वक्र भिंगातून प्रकाश किरणांचे अभिसारण होतात. प्रकाश किरणांचं अभिसारण म्हणजे काय? तर प्रकाश किरण अपवर्तनानंतर एका बिंदूमध्ये एकत्र येणे, त्याला म्हणायचं अभिसारण. किंवा साधी व्याख्या आपल्या अभिसारणाची करता येते की प्रकाश किरण एका बिंदूमध्ये एकवटणे किंवा एकत्र येणे, त्याला म्हणायचं अभिसारण. तसं बहिर्गोल भिंगामुळे प्रकाश किरणांचं अभिसारण होतं. प्रकाश किरण एका बिंदूमध्ये एकत्र येतात, म्हणून बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असेही म्हणतात. तर ही झाली बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभीची व्याख्या की बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षास समांतर जाणारे आपाती किरण अभिसारित होणे म्हणजे एकत्र येणे, अभिसारित होऊन मुख्य अक्षावरील एका बिंदूत एकत्र येतात, त्या बिंदूस बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. इथे हे अभिसारित झालेले म्हणजे अपवर्तित झालेले प्रकाश किरण जे इथे या बिंदूवर एकत्र येतात, जो बिंदू हा मुख्य अक्षावर असतो तो आपण एफ म्हणजे त्याची मुख्य नाभी. आता भिंगाचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अंतर्वक्र भिंग. तर अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी. अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी. तशीच व्याख्या आपल्याला करता येईल. अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षास समांतर जाणारे आपाती किरण अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षास समांतर जाणारे आपाती किरण अपसारित होतात. अपसारणानंतर ते ज्या बिंदूतून आल्यासारखे भासतात, अपसारणानंतर ते ज्या बिंदूतून आल्यासारखे भासतात त्या बिंदूस अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षास समांतर जाणारे आपाती किरण अपसारित होतात. अपसारणानंतर ते ज्या बिंदूतून आल्यासारखे भासतात त्या बिंदूस अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. आता हीच मुख्य नाभी आपण इथे बाजूला आकृतीमध्ये दाखवू. हे आहे अंतर्वक्र भिंग. C1 C2 हे वक्रता केंद्र असते आणि या दोन्हीतून जाणारी रेषा म्हणजेच अंतर्वक्र भिंगाची मुख्य अक्ष. मुख्य अक्षाला समांतर जाणारे हे आपाती किरण. ज्याप्रमाणे बहिर्वक्र भिंगातून प्रकाश किरण गेले असता त्यांचं अभिसारण होतं, त्याप्रमाणे अंतर्वक्र भिंगातून प्रकाश किरण गेले असता त्यांचंही अभिसारणाच्या वेळी अपसारण होतं. अपसारण होणे म्हणजेच अपवर्तनानंतर प्रकाश किरणाचे परस्परांपासून दूर जाणे. प्रकाश किरण परस्परांपासून दूर जाण्याची जी क्रिया आहे त्याला अपसारण असं म्हणायचं. प्रकाश किरण परस्परांच्या जवळ येऊन एकत्र येण्याची जी क्रिया आहे त्याला अभिसारण असं म्हणायचं. तर अंतर्वक्र भिंगातून प्रकाश किरणांचे अपवर्तन होते म्हणजेच त्यांचं अभिसारण होतं, म्हणजेच हे झाले अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर जाणारे आपाती किरण.
त्यांचं जेव्हा अंतर्वक्र भिंगातून ते जातील तेव्हा ते अपसारित होतात, म्हणजे असे परस्परांपासून ते एकत्र यायच्या ऐवजी दूर निघून जातात, असे दूर निघून जातात. हे झाले अपसारित झालेले प्रकाश किरण. आता अपसारित झालेले प्रकाश किरण, याच्या अपसारित प्रकाश किरणाची दिशा जर वाढवली तर आपल्याला असं लक्षात येतं, तर ते त्या दिशा मुख्य अक्षावरच्या एका बिंदूमध्ये एकत्र येतात. म्हणजे याचा अर्थ हे अपसारित झालेले प्रकाश किरण या बिंदूतून आल्यासारखे भासतात, येत नाहीत परंतु आल्यासारखे भासतात. हा जो बिंदू आहे तो बिंदू म्हणजे अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी. तर अशा पद्धतीने अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी आहे. त्यानंतर अंतर्वक्र भिंगातून प्रकाश किरणांचे अपसारण होते, म्हणून अंतर्वक्र भिंगाला अपसारी भिंग असंही म्हणतात. आता आपण आणखी एक व्याख्या भिंगाच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत, जी दोन्ही भिंगासाठी एकच आहे. ते म्हणजे नाभीय अंतर. नाभीय अंतर जे स्मॉल एफ अक्षराने दर्शवलं जातं. नाभीय अंतर भिंगाचा प्रकाशीय केंद्र किंवा प्रकाशीय मध्य, भिंगाचा प्रकाशीय केंद्र व मुख्य नाभी यामधील प्रकाशीय केंद्र व मुख्य नाभी यामधील अंतरास नाभी अंतर असे म्हणतात. भिंगाचा प्रकाशीय केंद्र व मुख्य नाभी यामधील अंतरास नाभीय अंतर असे म्हणतात. आता इथे असे आपल्या आकृतीने दाखवता येईल. हे बहिर्वक्र भिंग C1 C2 हे झाले त्याचे वक्रता केंद्र. या दोन्हीमधून जाणारी रेषा म्हणजे त्याचा मुख्य अक्ष, आणि मुख्य अक्षावर हा बिंदू, हे बिंदू म्हणजे झाले त्याचे मुख्य नाभी, आणि हा आहे प्रकाशीय मध्य. तर या दोन्हीमधील जे अंतर आहे F आणि O आणि F याच्यामधील जे अंतर आहे ते अंतर म्हणजेच याचं नाभीय अंतर. तसंच अंतर्गोल भिंगाच्या बाबतीमध्ये हा मुख्य अक्ष अंतर्गोल भिंगाचा, हा प्रकाशीय मध्य किंवा प्रकाशीय केंद्र हे असेल F1, पहिलं मुख्य नाभी, दुसरं नाभी मुख्य नाभी. तर या O आणि F यांच्यामधील हे जे अंतर आहे ते अंतर म्हणजे अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर. हे झाल्या भिंगाच्या संदर्भातल्या काही मुख्य संज्ञा. कोणकोणत्या आपण अभ्यासल्या की भिंगाचे वक्रता केंद्र, त्यानंतर वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष, प्रकाशीय केंद्र किंवा प्रकाशीय मध्य, मुख्य नाभी आणि नाभीय अंतर. आता भिंगाद्वारे प्रतिमा कशी निर्माण होते हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.